हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सुवासिनी महिलांचा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी महिला उपवास करतात व वडाच्या झाडाची पूजा करतात. खास करून नवविवाहित स्त्रियांसाठी या सणाला खास महत्त्व आहे. आपल्या परंपरेत वटपौर्णिमेचा उपवास हा केवळ एक धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती निष्ठा, आदर व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगमच आहे. या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केली जाते. वटवृक्षाची पूजा या दिवशी केली जाते. या झाडाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, खोडामध्ये भगवान विष्णू व फांद्या व पानांमध्ये भगवान शंकर या त्रिमूर्तीचा वास या वृक्षामध्ये असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जेव्हा विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात व सुती धागा गुंडाळून त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालतात, तेव्हा या तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी, साहित्य काय लागते, राहू काळ कोणता, शुभ रंग, कोणत्या वेळेत पूजा करावी यासंबंधीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी यावर्षी म्हणजेच 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून सोमवार रोजी आली असून पौर्णिमेची सुरुवात ही 28 जूनला उत्तर रात्री 3:06 लागणार आहे. ती सोमवारी 29 जून रोजी उत्तर रात्री 5:26 असणार आहे. त्यामुळे उद्या पूर्ण दिवस म्हणजेच सोमवार 29 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी 8:55 ते 10:40 असणार आहे. या दिवशीचा राहू काळ हा सकाळी 7:43 ते 9:21 असणार आहे. तर राहू काळ हा पूजेसाठी योग्य नसल्याने राहू काळ संपल्यानंतर म्हणजेच 9:21 नंतर 9:22 ते 10:40 या शुभमुहूर्तात तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही 12:30 या वेळेपर्यंत देखील पूजा करू शकता. तर राहू काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे राहू काळ वगळता तुम्ही दिवसभर केव्हाही पूजा करू शकता. तर या पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे हळदी, कुंकू, तांब्याभर पाणी, पंचामृत किंवा दूध, साखर, पुरणाचा नैवेद्य, ओटीचे पीस, गहू, आंबे, साजशृंगाराचे सामान, सूत गुंडी, वस्त्रमाळ, सुपारी, नाणे, विड्याचे पान, फुले, पीस, तुपाचा दिवा, कापूर, अगरबत्ती हे सर्व साहित्य लागणार आहे. तर या दिवशी लवकर उठून स्नान करावे, अंगण स्वच्छ करावे, रांगोळी काढावी, देवपूजा करावी. या दिवशी उपवासाबद्दल म्हटले तर बरेच जण निर्जला उपवास धरतात, तर काही जण एक वेळ उपवास करतात. तर वडाची पूजा झाल्यानंतर बऱ्याच महिला पाणी पिऊन व्रत सोडतात, तर काही जण संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात. तर बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी व्रत सोडले जाते, म्हणजे दिवसभर उपवास करतात. तुम्ही ज्याप्रमाणे करू शकता त्याप्रमाणे व्रत किंवा उपवास करावा. तर या दिवशी सकाळी लवकर आवरून देवपूजा करावी. देवाकडे आपल्या पतीसाठी व स्वतःसाठी आरोग्य संपन्न दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करावी. त्यानंतर या दिवशी आपण साज शृंगार करून नवीन साडी नेसून वडाला जात असतो. तर यात आपल्याला काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. ते म्हणजे या दिवशी काही रंगाच्या साड्या परिधान करणे टाळावे.
बरेच जण या सणाला नवीन साडी देखील खरेदी करतात. मग त्यात तुम्हाला काही रंग वगळता पूजेसाठी शुभ रंग घ्यायचे आहेत. त्यापैकी मग तुम्ही त्या रंगाच्या साड्या नेसू शकता. किंवा मग प्रत्येकालाच नवीन साडी घेणे शक्य नसते. तर मग तुम्ही तुमच्याकडील एखादी चांगली साडी जे शुभ रंगामध्ये मोडते ती नेसू शकता. त्या रंगांपैकी एखाद्या रंगाची साडी नेसली तरी चालेल. तर मग यात शुभ रंग कोणते? तर बघा, यात काही रंगाच्या साड्या नेसणे टाळावे. त्यामध्ये काळा, निळा आणि पांढरा या रंगाच्या साड्या या दिवशी पूजेमध्ये नेसू नये. त्यातील शुभ रंग म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचा, सौभाग्याचा रंग मानला जातो. त्यामुळे तो शुभ रंग आहे. पिवळा रंग, लाल रंग, केशरी रंग, गुलाबी रंग यापैकी कोणतेही रंग तुम्ही नेसू शकता. त्याचबरोबर 16 साज शृंगार करावा, बांगड्या घालाव्यात. त्यानंतर सर्व पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाला जाऊन पूजा करावी. किंवा मग तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घरच्या घरी देखील अशा प्रकारे वडाची पूजा करू शकता. बऱ्याच ठिकाणी जवळपास वडाचे झाड नसते, तर मग तुम्ही घरीच वडाच्या झाडाचे रोप आणून अशा प्रकारे पूजा करू शकता. व याच प्रकारे पूजा आपल्याला बाहेरच्या वडाच्या झाडाची देखील करायची आहे. सर्वप्रथम दिवा लावून घ्यावा व गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाला धूप, दीप, हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा दाखवायची आहेत. त्याचबरोबर वडाच्या व स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचे आहे. वडाच्या झाडाला प्रथम पाणी घालायचे. त्यानंतर दूध किंवा पंचामृत वाहायचे व परत थोडे पाणी घालायचे. झाडाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करावी. वस्त्रमाळ घालावी. फुलं किंवा फुलांचा हार देखील अर्पण करावा. झाडाला धूप, दीप दाखवावा. नैवेद्य अर्पण करावे किंवा साखर ठेवावी. ओटी भरायची आहे. त्यात पीस ठेवून गहू घ्यावे. त्यात आंबा, सुपारी, हळकुंड, खारीक, खोबर घेऊन ओटी भरावी. साजशृंगाराचे सामान अर्पण करावे. त्यानंतर वडाच्या झाडाला सूतगुंडी किंवा दोरा बांधायचा आहे व प्रदक्षिणा घालायची आहे. तुम्ही 7, 11, 21, 51 किंवा मग 108 वेळा प्रदक्षिणा घालू शकता. व जसे सावित्री व सत्यवान यांचा वियोग कधीच झाला नाही, तसाच आमचा वियोग कधीही न होवो व प्रत्येक जन्मी हाच पती मिळो अशी वटवृक्षाला प्रार्थना करावी. हे वटवृक्षा, हे सावित्री, सत्यवाना, माझ्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू दे. दोघांना अखंड सौभाग्य व जन्मोजन्मी एकमेकांची साथ मिळू दे अशी प्रार्थना करून आपण नमस्कार करावा. 5 सुवासिनींची हळदी कुंकू लावून गहू व आंब्याने ओटी भरावी. तसेच बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य देखील वटवृक्षाला दाखवला जातो. तुमच्याकडे दाखवत असतील तर तो नैवेद्य आपल्याला इथे पूजा झाल्यानंतर दाखवायचा आहे. त्यानंतर सायंकाळी सावित्री व सत्यवान यांच्या कथेचे वाचन करावे किंवा ऐकावे. ज्यांचा दिवसभर उपवास आहे त्यांनी फळांचे सेवन करावे. अशा प्रकारे आपल्याला हा उपवास आणि पूजा करायची आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.